मनुष्यतान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदायुजभान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भटाचा म्हणजेच अष्टांग हृदयाचा सूत्रस्थानाचा 22वा अध्याय सुरुवात केला होता. तो आता आपण वाचूयात. तत्पूर्वी काही गोष्टी सूचना देण्याच्या म्हणजे आपण दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जी पाठांतर स्पर्धा घेत असतो त्या स्पर्धेसाठी यावेळचे जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये वाग्भटांचा 14वा अध्याय म्हणजे लंघनीय आणि गृहणीय अध्याय ज्याला म्हणतो तो, आणि वाग्भटाच्या प्रकृती जे लास्ट टाइम आपण वात प्रकृती केली होती, यावेळेस वात प्रकृती आणि पित्त प्रकृती या दोनही प्रकृती असतील. सो त्याप्रमाणे पाठांतराला सुरुवात करूया. लवकरच तुम्हाला पाठांतराची लिंक पण मिळून जाईल सो दॅट तुम्हाला पुढे पाठांतर करता येईल. मागच्या वेळेस मला माहिती नाही की बरेच जणांना समजलं का नाही समजलं, पण संख्या खूपच कमी होती. मीटिंग झाली परंतु तसं करू नका. बहुसंख्येने पाठांतर स्पर्धेसाठी या, त्याचा तुम्हालाच उपयोग होणार आहे. ओके, सो आता आपण हे करूया. शेअर करते 1 मिनिट. हा, आता ज्या वेळेला आपण गंडूशाचा अध्याय बघतो तर त्यामध्ये सगळ्यात पहिला श्लोक जो आहे त्याच्यामध्ये अथातो गंडूश विधिमध्यायं व्याख्यास्यामः इतिहस्माहु रात्रेयादयो महर्षयः चतुष्प्रकारो गंडूषः स्निग्ध शमन शोधनौ रोपणश्च त्रयस्तत्र त्रिषु योज्याश्चलादिषु. आता हे 4 प्रकारचे गंडूष सांगितलेले आहेत. लास्ट टाइमच्या एका लास्ट वाक्यामध्ये आपण बघितलेलं होतं की गंडूशाचा परिणाम जो आहे ना तो या संपूर्ण पॅन्डेमिक मध्ये खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळाला. आणि गंडूश केल्यानंतर घसा दुखणं, विशेष करून ओमिक्रॉन किंवा ओमायक्रॉन ज्याला आपण म्हणतो त्याच्या इन्फेक्शन मध्ये सुद्धा हा गंडूशाचा उपयोग खूपच चांगला दिसतो. सो आता हा गंडूश वापरायचा तर कुठला वापरायचा? सर्वसाधारणपणे सगळे एकच, म्हणजे एकतर घरगुती म्हणून जे वापरले जातात त्याच्यामध्ये मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या जातात, पण त्यांनी विदाह होत असतो तेव्हा कोणकोणत्या गोष्टी वापरायला हव्यात या गोष्टी पण पाहायला हव्यात. दुसरी गोष्ट म्हणजे हळदीच्या पाण्याच्या गुळण्या. हा एक भाग बहुतांशी लोक करत असतात, पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून अनेक पद्धतीचे किंवा त्याचे उपयोग सुद्धा अनेक असणारे असे गंडूश आहेत. तर ते कोणकोणते आहेत ते आपण बघूया. त्याच्यामध्ये चतुष्प्रकार हा गंडूश. हा गंडूशाचे प्रकार किती आहेत तर 4 प्रकारचा गंडूश आहे. कोणकोणता तर स्निग्ध, शमन, शोधन आणि रोपण. हा आता हे 3 प्रकार सांगितले. कुठले? स्निग्ध, शमन, शोधन आणि रोपण. स्निग्ध गंडूश, शमन गंडूश, शोधन गंडूश आणि रोपण गंडूश. आता हे स्निग्ध, शमन आणि रोपण ह्या गोष्टी म्हणत असताना स्निग्ध गंडूश म्हणजे कुठले तर कोणती तरी सिद्ध तैल जी आहेत तर ती धारण करणं, हा जो आहे तो गंडूश स्निग्ध गंडूश आहे. शमन गंडूश असं म्हणत असताना काही दोष जे आहेत ते वाढलेले आहेत त्यांच्या शमनार्थ म्हणून गंडूश केले जातात. काही गंडूश जे आहेत ते शोधनासाठी, म्हणजे घशामध्ये जो अतिरिक्त कफ आहे किंवा घशामध्ये असणारं पित्त आहे तर ह्या गोष्टींचं शोधन व्हावं म्हणून जो गंडूश केला जातो. आणि चौथा जो गंडूश आहे तो म्हणजे रोपण गंडूश असं म्हटलेलं आहे. आता रोपण गंडूश म्हणत असताना रोपण जे आहे तर ते विशेष करून आपण बघतो की व्रणाचं रोपण होत असतं, राईट. सो मुखकुहरामध्ये जे जे व्रण आहेत तर त्या व्रणाच्या रोपणासाठी म्हणून याचा उपयोग विशेष करून आहे तो म्हणजे रोपण गंडूश. आता ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे जे पहिले सांगितलेले आहेत, रोपणश्च त्रयः तत्र त्रिषु योज्याश्चलादिषु. त्या प्रकारचे जे 3 गंडूश पहिले सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये त्रिषु योज्याः चलादिषु. चलादिषु म्हणजे वातामध्ये, चल म्हणजे वात, वात आदिषु म्हणजे काय? वात, पित्त आणि कफ. आता हे म्हणत असताना आता हा कसा सांगितलाय? चतुष्प्रकार हा गंडूश हा स्निग्ध. हा मग पहिला जो आहे तो चल म्हणजे स्निग्ध गंडूश वाताच्या दोषांसाठी वापरावा. त्याच्यानंतर शमन, चल म्हणजे वात नंतर पित्त म्हणून शमन गंडूश पित्ताच्या दोषांसाठी वापरावा. शोधन गंडूश कफाच्या दोषांसाठी वापरावा. आणि चौथा जो प्रकार आहे रोपण प्रकार तर तो जो तो आहे तो विशेष करून व्रणग्न. जसं की आता आपण बघितलं की मुखकुहरामध्ये असणाऱ्या ज्या ज्या जखमा आहेत तर त्या भरून येण्यासाठी म्हणून हा रोपण गंडूश सांगितलेला आहे. तर आता वाताचा गंडूश, पित्ताचा गंडूश आणि कफाचा गंडूश हे 3 प्रकारचे मुख्य सांगितलेत. मग त्याच्यामध्ये स्निग्ध आहे, त्याच्यानंतर शमन आहे आणि शोधन आहे. आता स्निग्ध गंडूशामध्ये तत्र वृक्षो लघु शीतः असं वाताचा जर का
काय म्हणू गुणधर्म सांगितलेले आहेत. तर वात जर वृक्ष असेल तर वाताचं शमन करण्याच्या दृष्टीने म्हणून स्निग्ध गंडूश घेणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता स्निग्ध गंडूशाचा आपण जेव्हा जेव्हा विचार करतो ना, तर गंडूश म्हटल्यानंतर घसा किंवा घसा बरा होणं एवढंच एक डोक्यामध्ये कदाचित आपल्या असतं. परंतु तुम्हाला कल्पना जर का असेल तर वाताचे जे नानाविध म्हणजे 80 अशी ती वातव्याधी जे सांगितलेले आहेत ना, तर त्याच्यामध्ये व्यास असा एक नाव आलेलं आहे. व्यास म्हणजे फुगणं. आता ज्या वेळेला रक्तवाहिन्या फुगलेल्या असतात तर त्यालाच आजकालच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो व्हेरिकोज व्हेन्स, बरोबर. आता ह्या व्हेरिकोज व्हेन्स कमी करण्याच्या दृष्टीने आता ह्या व्हेरिकोसिटी का येते असं जर का आपण बघितलं ना, तर व्हेरिकोसिटी येण्याच्या कारणामध्ये व्यास हे कारण आहे, म्हणजेच वाताची दृष्टी हे कारण आहे. जसं की आपण बघतो की अनेक पेशंट्स जे असतात तर खूप वेळ उभं राहणं या पद्धतीचं त्यांचं काम असतं आणि असं उभं राहिल्यामुळे काय होत असतं, तर विशेष करून पायाच्या ठिकाणी व्यास उत्पन्न होणं हा भाग होत असतो आणि हा व्यास उत्पन्न झाल्यामुळे शिरा फुगायला लागतात आणि व्हेरिकोसिटी मध्ये त्याचं परिवर्तन व्हायला लागतं. हे जे परिवर्तन होतं तर ते कमी करावं या दृष्टीने म्हणून स्निग्ध आपण इतर काही म्हणजे पिंडस्वेद करू किंवा लेग रेझिंग सांगू ह्या तर गोष्टी सांगणार आहोत, पण त्याच्याच बरोबरीने जर का सहचर तेलाचे गंडूश केले गेले ना तर त्याचा परिणाम जो आहे तो व्हेरिकोसिटी कमी करण्याच्या दृष्टीने पण होत असतो. याचाच अर्थ असा की गंडूश म्हणजे फक्त घशामध्ये धरल्यानंतर घशाचे व्याधी दूर करणे एवढाच फक्त त्याचा सीमित उपयोग नाही आहे. संपूर्ण शरीरामधला जो वात विकृती झालेली आहे आणि त्याच्यानुसार आपण ह्या गोष्टी ठरवायच्या आहेत. मग आता ह्याच्यामध्ये कोणतं तेल वापरावं गंडूशासाठी आपण स्नेह गंडूश देत असताना, मग त्याच्यामध्ये आता आपण बघितलं की हे कुठे झालेलं आहे तर पायांच्या ठिकाणी झालेलं आहे. मग सहचर हा अधोवात हराणाम असं म्हटलेलं अधोभाग वात हराणाम. तर ज्या वेळेला नाभीच्या खालच्या भागामध्ये वाताची वृद्धी होते, वाताची विकृती होते, अशा वेळेला काय करायला पाहिजे, तर सहचर तेलाचे जर गंडूश केले गेले ना तर हा व्हेरिकोसिटी किंवा सिरांच्या ठिकाणी व्यास होणं हा जो भाग आहे ना तर तो दूर करता येऊ शकतो आपल्याला. म्हणजे प्रत्येक वेळेला तिथेच दळवा लावायला पाहिजे, तिथेच पिंडछेद करायला पाहिजे असं नाही, तर सार्वदेहिक शरीरामधला वात कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा ह्या गंडूशाचा उपयोग होतो. म्हणून स्निग्ध हा चला हा असं म्हटलंय, म्हणजे काय वाताच्या दोषांसाठी स्निग्ध गंडूश. तसंच पित्ताच्या दोषांसाठी जो आहे ना तर तो शमन गंडूश असं म्हटलेला आहे. आता पित्ताच्या दोषांसाठी असं म्हणत असताना ज्या ज्या गोष्टी पित्त शमन करणाऱ्या आहेत तर त्या आपल्याला या पद्धतीनं पित्ताच्या दोषांसाठी वापरता येत असतात. आणि मग यामध्ये अनंत आहे किंवा औदुंबर आहे, संपूर्ण शरीरामध्ये दाह होत असणं असं जर असेल तर औदुंबराच्या जलाच्या किंवा औदुंबराच्या सालीच्या काढ्याचे गंडूश आपल्याला देता येत असतात. इव्हन काही पेशंट जे सांगत असतात की त्यांच्यामध्ये दाह हे लक्षण म्हणजे ज्याला आपण न्यूरायटिस म्हणतो अशा पद्धतीचे जे असतात तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे गंडूश वापरता येत असतील. सो त्याच्यामध्ये लोध्रादी गण जो सांगितलेला आहे तो किंवा पित्त शमन करणारे जे जे गण जसं नेग्रोधादी गण सांगितलेला आहे तो ते आपल्याला ठिकाणी नक्कीच वापरता येत असतात. सो सार्वदेहिक पित्ताचं शमन करणं यासाठी सुद्धा आपल्याला गंडूश वापरता येतील. मग त्याच्यामध्ये विस्फोटक आहेत, स्किन वरती काही रॅशेस आलेले आहेत, अशाही पेशंट्स मध्ये औदुंबराच्या काढ्याचे किंवा वटाच्या काढ्याचे असे गंडूश आपल्याला देता येत असतात. त्याचप्रमाणे तिसरा जो प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे शोधन गंडूश. आता हे शोधन गंडूश कशासाठी द्यायचे, तर कफासाठी द्यायचे. आता शोधन गंडूश म्हणजे काय, दोषांचं शोधन करणारे. मग आता इथे शोधन गंडूश का म्हटलेलं असावं, कारण की कफाचं स्थान जे आहे ना ते उरस्थानम असं म्हटलेलं आहे की नाभीच्या वरती जो भाग आहे नाभी आणि हृदय याच्या वरती जो भाग आहे तर तो विशेष करून कफाच्या अखत्यारीमध्ये येतो. मग हे कफाचं शोधन करण्याच्या दृष्टीने जो गंडूश आहे तर त्याला शोधन गंडूश असं म्हटलंय. मग या ठिकाणी आपण वेगवेगळे कफाचं छेदन करणारे किंवा कफाचं शोधन करणारे असे वेगवेगळे गंडूश त्या ठिकाणी वापरू शकत असतो. मग या ठिकाणी कफाचं शोधन करणाऱ्या गंडूशांमध्ये हळदीचे गंडूश येतील किंवा त्याच्यामध्ये मिठाचे किंवा लवण जलाचे गंडूश येतील किंवा त्याच्या बरोबरीनं आणखीन इतर जी जी कफग्न द्रव्य सांगितलेली आहेत त्याचे गंडूश येतील. सो हे शोधन गंडूश या अर्थाने आपल्याला बघता येत असतात, विशेष करून कफावरती वापरले जाणारे. त्याच्यानंतरचा जो प्रकार चौथा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये रोपणहाच. रोपण गंडूश जे आहेत ना तर ते व्रणासाठी विशेष करून आहेत आणि म्हणून स्थानिक दृष्टी किंवा मुखकुहरामधले जे काही आजार आहेत तर ते बरे करण्याच्या दृष्टीने म्हणून रोपण गंडूश वापरावेत.
मग त्याच्यामध्ये अगदी तोंड येणं किंवा वारंवार तोंड येणं किंवा ज्याला आपण स्टोमॅटायटिस म्हणतो तसं असणं किंवा जलार्बुद असणं किंवा त्याच्या बरोबरीनं ज्या लोकांना सवयी असतात सिगरेट, पान, तंबाखू आणि त्याच्यामुळे सबम्युकस फायब्रोसिस झालेलं असतं ते सुद्धा व्रण आहेत. तर ते भरून येण्यासाठी म्हणून सुद्धा रोपण गंडूश वापरायला पाहिजेत. मग हे रोपण द्रव्य कुठली? तर लोध्र आहे, मंचिष्ठ आहे, नाकेशर आहे किंवा हरिद्रा आहे, दारू हरिद्रा आहे, अशी हे अनेक रोपण द्रव्य जी काही सांगितलेली आहेत ना त्याच्यामध्ये गण सुद्धा 15व्या अध्यायातले वेगवेगळे आपल्याला वापरता येतील. सो या पद्धतीनं हे चारही प्रकारचे गंडूश जे आहेत तर ते महत्वाचे आहेत आणि त्या दृष्टीने ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. आता गंडूश म्हणजे काय तर फक्त गुळण्या करणं किंवा धारण करणं आणि फक्त मुखकुहरासाठी किंवा घशासाठी त्याचा उपयोग होणं यापेक्षा सुद्धा जास्त त्याची रेंज आहे हे तुम्हाला नक्कीच लक्षात आलेलं असेल. सो चतुष्प्रकारो गंडूशः स्निग्ध शमन शोधनौ रोपणश्च त्रयस्तत्र त्रिषु योज्यश्चलादिषु अंत्यो व्रणघ्नः अंत्यो म्हणजे शेवटचा म्हणजे रोपण गंडूश व्रणघ्न आहे. स्निग्धोत्र स्वादु अम्ल पटु साधितैहि. आता इथे द्रव्य सांगायला सुरुवात केली त्याने. स्निग्ध द्रव्य कशा म्हणजे स्निग्ध गंडूश आहे तर तो कशा कशाने सिद्ध करावा तर स्वादु द्रव्य, अम्ल द्रव्य आणि पटु म्हणजे लवण रसाची म्हणजे स्वादु अम्ल लवण यांनी जो साधित आहे असा तो स्निग्ध गंडूश आहे. आणि स्नेहैहि संशमनस्तिक्त स्नेहैहि साधितैहि स्नेहैहि म्हणजे काय तर आपल्या स्निग्ध गंडूश जर का द्यायचा असेल तर आपल्याला बघतो आपण की रसास्वादू अम्ल लवण तिक्तोषण कषायकाः असं म्हटलंय आणि तत्राद्या मारुतम घ्नन्ति म्हणजे वाताचं शमन करण्यासाठी जर का आपल्याला गंडूश द्यायचे असतील तर तत्राद्या मारुतम घ्नन्ति त्याप्रमाणे अम्ल लवण मधुर आम्ल लवण हे 3 रस आपल्याला वापरायला पाहिजेत. मग ह्या द्रव्यांनी सिद्ध स्नेह असे जे स्नेह आहेत त्याचे गंडूश आणि म्हणून ते स्नेह गंडूश म्हणून म्हणत असताना आता इथे कसं म्हटलेलं आहे तर स्वादु अम्ल पटु साधितैहि स्नेहैहि अत्र स्निग्धः म्हणजे काय स्वादु अम्ल आणि लवण यांनी साधित स्नेहांचे जे गंडूश ते स्निग्ध गंडूश. त्याच्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये संशमनः तिक्त कषाय मधुरैहि शमन गंडूश किंवा संशमन गंडूश हे कशाने सिद्ध करायचे तर कषाय मधुर आणि तिक्त या 3 रसांनी सिद्ध. आता तत्राद्या मारुतम घ्नन्ति त्रयस्तिक्तादयक कफम कषाय तिक्त मधुराः पित्तम पित्ताचं शमन करणारे कोण आहे कशा तिक्त मधुर. मग बरोबर इथे शमन करण्यासाठी जे गंडूश सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये कषाय तिक्त मधुर द्रव्यांनी म्हणजे पित्त शमन द्रव्यांनी युक्त असे हे गंडूश आहेत. ओके आता इथे म्हणत असताना त्यांनी स्नेहैहि असं नाही म्हटलेलं आहे जसं वरती म्हटलं ना स्वादु पटु स्वादितैहि स्नेहैहि इथे काय म्हटलंय तर संशमनः तिक्त कषाय मधुर औषधैहि फक्त औषधांनी म्हणजेच काय तर ह्याचे काढे वापरू शकतो किंवा ह्याचा क्षीरपाक वापरू शकतो विशेष करून म्हणजे क्षीरपाकाने अजून पित्ताचं शमन चांगल्या पद्धतीने येईल किंवा सिद्ध जल त्या ठिकाणी हिमासारखं करून आपण देऊ शकतो किंवा इतर आपल्याला म्हटलं तर विशेषत्वाने स्नेहामध्ये सुद्धा घृत वापरू शकतो म्हणजे घृत पित्त शमन आहे म्हणून म्हणजे ह्या सगळ्या रेंजमध्ये आपल्यालाही शमन गंडूश हे येतात. त्याच्यानंतर शोधनः तिक्त कटु अम्ल पटुष्णैहि. आता शोधन गंडूश कशाचे द्यायला पाहिजे तर तत्राद्या मारुतम घ्नन्ति त्रयस्तिक्तादयक कफम बरोबर म्हणजे कुठल्या तर रसा स्वादु अम्ल लवण तिक्त उष्ण आणि कषाय. आता हे जे द्रव्य आले त्याच्यामध्ये तिक्त आहे उष्ण आलेलं आहे अम्ल आणि पटू हे 2 रस त्याच्यामध्ये जास्त आलेत. याचं कारण काय तर छेदन करण्यासाठी कफाचं म्हणून लवण रस हा उपयोगी पडतो आणि म्हणून तिथे शोधन हा तिक्त कटु अम्ल पटुष्णैहि असा नाही उष्ण द्रव्य असायला पाहिजेत किंवा हा जो गंडूश आहे तो विशेषत्वाने गरम असायला पाहिजे गंडूश करत असताना किंवा उष्ण द्रव्याच्या वीर्यांनी युक्त असा गंडूश असायला पाहिजे कारण आपल्याला कफाच्यावरती तो वापरायचा म्हणून. मग तिथे छेदन होण्यासाठी म्हणून पटू म्हणजे लवण द्रव्य सांगितलेली आहेत आणि मग बाकीची जी आहेत तर ती कफाची शमन करणारी किंवा कफग्न द्रव्य यांनी सिद्ध असा हा गंडूश वापरावा. त्याच्यानंतरचा चौथा जो प्रकार आहे ना त्याच्यामध्ये रोपण हा पुन्हा रोपण जर का करायचं असेल तर कषाय तिक्तकैहि तत्र स्नेहम क्षीरम मधुदकम शुक्तम मध्यम रसो मूत्रं धान्याम्लं च यथायथम. आता आपल्याला जर का रोपण गंडूश द्यायचा आहे तर रोपण गंडूश कसा असायला पाहिजे किंवा रोपण गंडूशाच्या मध्ये आपण काय काय वापरू शकतो तर रोपण पुन्हा कषाय तिक्तकैहि कषाय तिक्त हे 2 रस जे आहेत ना ते विशेष करून रोपण आहेत
आणि म्हणून त्यांनी सिद्ध असे हे रोपण गंडूश आहेत. मग रोपण गंडूशामध्ये विशेष करून कषाय रस वापरला जातो, कारण कषाय रस जो आहे ना तो ऍस्ट्रिंजेंट ऍक्शन असणार आहे, एखादी जखम आहे ती भरून आणणार आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये विशेष करून कषाय आणि तिक्त रसाची अशी द्रव्य वापरली जातात. आता त्याच्या पुढे जे सांगितलेलं आहे तत्र स्नेह हा असं म्हणून आता स्नेहगंडूश जे आहे ते कसे कशा पद्धतीने आपण वापरू शकतो, तर तत्र स्नेह क्षीरम मधुदकम, त्याच्यानंतर शुक्तम मध्यम रसो मूत्रम धान्याम्लंच यथायथम कल्कैः युक्तम विपक्वम वा यथास्पर्शम प्रयोजयेत. आता हे आपल्याला स्नेहगंडूश किंवा स्नेहगंडूश जे द्यायचे त्याच्याबद्दल आणखीन माहिती सांगतात. कसं करायचे स्नेहगंडूश, तर तत्र स्नेह हा क्षीरम मधुदकम, त्याच्यामध्ये स्नेहच्या ज्या गुळण्या करायच्या त्याच्यामध्ये घृत इत्यादी स्नेह घालून गुळण्या कराव्यात, किंवा गुळण्या म्हणजे गंडूश असं म्हणायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आलेलं आहे की दुधाचे गंडूश करावेत. मधुदक, मधुदक म्हणजे पाण्याचं उदक म्हणजे पाणी आणि मध हे एकत्र करून त्याचे गंडूश करावेत. किंवा शुक्त, शुक्त म्हणजे कांजी, तर कांजीचे गंडूश करावेत. त्याच्यानंतर मद्याचे गंडूश करावेत. रस याचा अर्थ मांस रस, त्याचे गंडूश करावेत. त्याच्यानंतर मूत्राचे सुद्धा गंडूश काही सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर धान्याम्ल असं आलेलं आहे. धान्याम्ल म्हणजे सुद्धा कांजीस आणि शुक्त म्हणजे सुद्धा कांजी कल्पना असं पण म्हणू शकतो. शुक्त विशिष्ट पद्धतीनं बनवलं जातं आणि धान्याम्ल हे विशिष्ट पद्धतीनं बनवलं जातं. सो विशेष करून धान्यापासून जे बनवलं जातं त्याला आपण धान्याम्ल असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये उडीद वगैरे ह्या गोष्टी समाविष्ट असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी कल्कैही युक्तम विपक्वम वा, ह्यामध्ये काही विशिष्ट कल्क घालून किंवा विपक्व म्हणजे ते पक्वता करून किंवा सिद्ध करून यथास्पर्शम प्रयोजयेत, म्हणजे जसा जसा विकार असेल तर त्याच्याप्रमाणे तशी उष्णता असणार किंवा तेवढी सहत्व असणार, यथास्पर्श म्हणजे सहन होईल इतकं, अशा पद्धतीचे हे गंडूश करावेत. आता यथास्पर्श असं म्हणत असताना काही वेळेला आपण बघतो की जरी वाताचा आजार असला आणि त्याच्यावर उष्ण गोष्ट योग्य असली तरी सुद्धा त्याच्या बरोबरीनं काही गोष्टी असतात की तोंडाच्या आतमध्ये काही छाले असेल किंवा मुखपाक असेल, असं असताना तो गरम सहन होत नाही. मग त्यावेळेला आपण रूम टेम्परेचरचा किंवा नॉर्मल टेम्परेचरचा असं करू शकतो, किंवा कुठला व्याधी आहे कुठला आजार आहे त्याच्यानुसार त्याचं टेम्परेचर गंडूशाच्या द्रव्याचं किती ठेवायचं आहे हे आपण नक्कीच ठरवू शकत असतो. सो अशा पद्धतीनं हे गंडूश करत असताना वेगवेगळे कल्पना किंवा वेगवेगळ्या पद्धती, फक्त काढेच वापरायचे तसं नाहीये. मग तिथे आपण काय काय वापरू शकतो, तर सिद्धघृत वापरू शकतो. त्याच्यानंतर आता म्हटलं त्याप्रमाणे क्षीर म्हणजे सिद्ध क्षीर वापरू शकतो, दूध वापरू शकतो, मधुदक मधाचं पाणी वापरू शकतो, शुक्त मद्य रस धान्याम्ल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपल्याला तिथे वापरता येत असतात. आता मग स्पेसिफिक कंडिशन मध्ये कोणते गंडूश वापरावेत हे दिलेले आहेत. गंडूश आणि हे पुढचे जे अध्याय आहेत ना ते आपण जनरली फारसे म्हणजे पहिले जेवढे अध्याय वाचले जातात तेवढे वाचले जात नाहीत. तर इथे लक्षात येईल की दंतहर्षे दंतचाले मुखरोगे च वातिके सुखोष्णम अथवा शीलम तिलकल्कोदकम हितम असं म्हटलेलं आहे. आता दंतहर्ष असताना किंवा दंतचाल असताना किंवा मौखिक वातरोग असताना, मुखाचे वातरोग असताना काय करावं, सुखोष्णम, सुखोष्ण म्हणजे सहन होईल एवढं गरम अशा पद्धतीचे हे गंडूश करावे, किंवा शीत गंडूश करावेत. कशाचे, तर तिलकल्कोदकम हितम, तिलकल्क उदक, तिळाच्या कल्कापासून जे आपण पाणी बनवलेलं आहे तर त्याचे हे गंडूश बनवावेत असं म्हटलेलं आहे. आता तिळाचा कल्क आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल आणि आपण बऱ्याच वेळेला इव्हन पेशंट्स मध्ये पण सांगत असतो की जेवण झाल्यानंतर भाजलेले जे तीळ असतात त्याच्यामध्ये काळे तीळ, पांढरे तीळ, बडीशेप, बाळनशेप, ओवा हे भाजून वेगवेगळे एकत्र करून ठेवायचं आणि ते जेवण झाल्यानंतर चावून खायचं. असं केल्यानंतर दातांना बळकटी येत असते. त्यानंतर तिळामध्ये जे तेल असतं ना त्या तेलामुळं विशेष करून दातांवरती एक थिन फिल्म ऑफ स्नेह असे येतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये टार डिपॉझिशन न होणं किंवा त्याच्यामुळे डेंटल केरीज न होणं या गोष्टींसाठी पण त्याचा उपयोग असतो. आणि म्हणून हे तीळ जे आहेत ते चावून खावेत जेवण झाल्यानंतर असं पण आपल्या पेशंट्स मध्ये बऱ्याचदा सांगत असतो. तर आता इथे जे म्हणते हे गंडूश करत असताना तर तिलकल्क उदकाचे गंडूश, तीळ घ्यायचे
त्याच्यामध्ये कल्क करायचा, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी घालून ते मिक्सरला किंवा ह्याला फिरवायचा आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचे गंडूश करायचे, असं करायचं. मग असं केल्यानंतर कशासाठी उपयोग होणार आहे, तर दंतहर्षे. दंतहर्ष म्हणजे काय, तर ज्याला आपण सेन्सिटिव्हिटी दाताची वाढणं असं म्हणतो, त्याला दंतहर्ष असं म्हणत जातं. बऱ्याच वेळेला आपण वेगवेगळ्या ऍड्स बघतो की दात एकदम सेन्सिटिव्ह झालेत का, मग ही टूथपेस्ट वापरा, ती वापरा. इन्स्टेड ऑफ दॅट आपण आपल्या पेशंट असतो, काही वेळेला असं होतं की आंबट गोष्ट खाल्ल्यानंतर एकदम जे आहे ना, तर दाताला नुसती हवा जरी लागली ना तरी सुद्धा सहन होत नाही, असं होत असतं. मग अशा वेळेला सुद्धा त्याला दंतहर्ष या पद्धतीने आपण बघू शकतो. आणखीन एक महत्वाचा जो व्याधी इथे सांगितलेला आहे ना, तो म्हणजे दंतचाल, आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे तिळकल्काचे गंडूष करावेत असं म्हटलेलं आहे. आता दंतचाल असं म्हणत असताना काय, तर दात हलणं याचा अर्थ दंतचाल. आता काही वेळेला आपण बघतो की ओल्ड एज आहे, त्यावेळेला दात हालायला लागतात आणि हे दात हलू नये आणि चांगले राहावेत या दृष्टीने म्हणून ह्या तिलकल्क उदकाचे गंडूश उपयोगी पडतील. काही वेळेला आफ्टर डिलिव्हरी धातूंचा जो क्षय झालेला असतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दिसतं की बऱ्याच वेळेला दंतचाल हे लक्षण दिसतं, त्यामध्ये सुद्धा त्या तिलकल्क उदकाच्या गंडूशाचा उपयोग चांगला दिसतो. याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की ओल्ड एज मध्ये एखादा दात पडला ना की बाकी सगळे दात जे असतात ना, तर त्याचे गॅप ऍडजस्ट करायला मूव्ह व्हायला लागतात. तर ह्या मुवमेंटमुळे सुद्धा सगळेच दात हालायला लागतात किंवा सगळेच दात जे आहेत तर त्यांच्यामध्ये काही मुवमेंट्स येत असतात. त्याच्यासाठी सुद्धा ह्या तिलकल्क उदकाचा उपयोग होईल. आता आणखीन एक प्रॅक्टिकल दिसणारी अशी गोष्ट असते की दात वेडेवाकडे असतील, वात प्रकृती हे एक कारण असेल त्याच्यामुळं, तर त्यावेळेला दातांना तारा म्हणजे ब्रेसेस लावले जातात आणि ते लावत असताना ती जागा अपुरी असते म्हणून एखादा दात काढला जातो आणि मग ते टायटनिंग केलं जात असतं. मग अशा वेळेला सुद्धा जर का तिथे आपण तिलकल्क उदकाचे जर का गंडूश दिले गेले ना, तर त्या तारेपासून होणारे जे इरिटेशन आहे, आतमध्ये जे जखम तयार होते किंवा दात हलत असताना जो त्रास होत असतो तर तो होऊ नये यासाठी म्हणून या तिलकल्क उदकाचे जे गंडूश आहेत तर त्याचा महत्वाचा उपयोग आपल्याला दंतचाल आणि दंतहर्ष या दोन व्याधींमध्ये विशेष करून होत असतं. त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे ना, त्याच्यामध्ये वैषद्यम जनयती आस्ये तंदधाती मुखव्रणाम दाह तृष्णा प्रशमनम मधुगंडूष धारणम. आता हे जे आहे ना, तर दाह तृष्णा ह्या दोन गोष्टींसाठी महत्वाचं काय, तर मधुदक कि मधुगंडूष धारण, मधाचे किंवा मधाच्या पाण्याचे गंडूष धारण करणे हे महत्वाचे राहतात याच्या ठिकाणी. आता मधाचे किंवा ह्याचे आपण गंडूष धारण करणं हे जे म्हणतोय, तर त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची येते ती की वैषद्यम जनयती आसे संदधाती मुखव्रणान. आणि त्याच्या आधीचा जो श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये गंडूष धारणे नित्यम तैलम मांस रसोथवा उषा दाहान्विते पाके क्षतेच आगंतु संभवे असं म्हटलेलं आहे. आणि हे गंडूष धारण कशाचं करावं, नित्य म्हणजे काही त्रास होत नाहीये बरं का, आणि तरी सुद्धा आम्हाला रोज गंडूष करायचं आहे, अशा वेळेला कशाचं करावं, तर गंडूष धारणे नित्यम तैलम मांस रसोथवा. नित्य जर का गंडूश करायचा असेल तर प्लेन तिळाच्या तेलाचे गंडूश करायचे. ओके, आता प्लेन तिळाच्या तेलाचे जेव्हा आपण गंडूशाचा विचार करतो तर त्यावेळेला एक आणखीन महत्वाची गोष्ट आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे की तिळाच्या तेलाचे गंडूश जर नियमित केले गेले तर त्याचा परिणाम म्हणून किंवा आपल्याला ते गंडूश केल्यामुळं आणखीन एक महत्वाची गोष्ट होत असते की आपल्याला दातांच्या वरती मगाशी म्हटल्याप्रमाणे एक स्नेहन ही गोष्ट होत असते तिळतेलाच्या गंडूशाने, आणि ते स्नेहन झाल्यामुळं दात जे आहेत जसं अस्थिला सुद्धा हाडांना सुद्धा स्नेहन नित्य केल्यानंतर बळकटी येते, तसंच दातांना सुद्धा नित्य स्नेहन केल्याने बळकटी येते. आणि जर का आपल्याला असं वाटत असेल की आपले 70, 80, 90 पर्यंत असताना दात चांगले राहावेत, तर त्याच्यासाठी म्हणून हे तिळतेलाचे जे नित्य गंडूश आहेत ना, तर त्याचा उपयोग खूप चांगला होत असतो, ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणखीन एक म्हटलंय की गंडूश धारणे नित्यम तैलम किंवा काय, तर मांसरस अथवा असं म्हटलंय, म्हणजे मांसरसाचा सुद्धा वापर आपण करू शकतो. आता मांसरस असं म्हणत असताना शुद्ध मांसस्य यस्नेह वसा सा परिकीर्तिता असं म्हटलेलं आहे. आता मांसाचा स्नेह म्हणून वसा येते नेहमी. या वेळेला जेव्हा आपण मांस रस बनवतो म्हणजे काय, तर मांस घालून पाणी घालून उकळतोय,
आणि त्या पाण्याने गंडूश करावे. तर त्यामध्ये सुद्धा वसा आहे. वसा म्हणजेच काय, तर स्नेह आहे मांसाचा, आणि त्या स्नेहामुळे सुद्धा दात जे आहेत तर ते उत्तम पद्धतीने दातांचं दृढता मेंटेन राहावी ह्यासाठी म्हणून ह्या गंडूशाचा उपयोग होतो. म्हणून नित्य धारण करण्यासाठी काय, तर तिळतेलाचे किंवा तेलाचे गंडूश, आणि दुसरं म्हणजे मांसरसाचे गंडूश. मग आता उषा दाहान्विते पाके क्षतेच्या आगंतु संभेवे विषे क्षाराग्नी दग्धेच सर्पिर्धार्यं पयोथवा. आता उषा दाहान्विते पाके, उष उष म्हणजे ओष या अर्थाने. ओष म्हणजे आता ओढल्यासारखी वेदना असणं, आतमध्ये ओढल्यासारखं वाटतंय, किंवा दाहान्विते पाके क्षतेच्या आगंतु संभवे. दाहान्वित पाक म्हणजे काय, दाह होतोय, मुखाचा दाह होतोय, तोंडाला अगदी अजिबात खाऊ देत नाही असं जेव्हा पेशंट सांगतात ते. त्याच्यानंतर पाके म्हणजे मुखपाक असताना, त्याच्यानंतर क्षत म्हणजे तोंडाच्या आत काहीतरी क्षत किंवा जखम झालेली असताना, च आगंतु संभवे क्षते म्हणजे काहीतरी बाहेरच्या कारणाने क्षत झालेलं असेल तर, किंवा विष सेवन केल्यानंतर, किंवा शरीरामध्ये दूषी विष असेल तर, किंवा गरविष असेल तर, त्याच्यामुळे सुद्धा दाह मुखाचा होत असेल तर. त्यानंतर क्षाराग्नी दग्धेच, क्षारदग्ध अग्निदग्ध, क्षार लावलेला आहे मुखाच्या आतमध्ये असं असताना, किंवा अग्निकर्म केलेलं आहे मुखाच्या आतमध्ये. विशेष करून तुम्हाला माहिती असेल की जलार्बुदामध्ये अग्निकर्म केलं जातं. तिथे काय करायचं, सर्पिर्धार्यं पयोथवा, तिथे सर्पी म्हणजे घृत किंवा पय म्हणजे दूध यांचा गंडूश करावा. आता उषा दाहान्विते पाके असं म्हटलंय. आता मुखपाक असताना जे जे पण पेशंट बघतो, तर मुखपाक असताना, मुखपाक सर्वसाधारण मुखपाक हे तर निदान एक आहेच आहे, पण बऱ्याच वेळेला अर्शाचे जे पेशंट असतात ना, त्यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुखपाक दिसतो. अल्सरेटिव्ह कोलायटिसचे पेशंट असतात त्यांच्यामध्ये मुखपाक दिसत असतो. त्याच्यानंतर इथे क्षत असं म्हटलंय, तर त्याच्यामध्ये काही वेळेला असं असतं की बोलताना लक्ष नसेल, किंवा खूप गडबडीत खाल्लं गेलं असेल, तर स्वतःच्याच दाताने स्वतःच्या गालाचा आतला भाग किंवा ओठाच्या आतला भाग चावला जातो, आणि त्याला आपण क्षत असं म्हणू शकतो. तिथे चावल्यामुळे नंतर परत विशेष करून तिखट आणि खारट या दोन गोष्टी लागू देत नाही. मग असं असताना सुद्धा आपल्याला गंडूश जे करायचे त्याच्यामध्ये घृताचे गंडूश किंवा दुधाचे गंडूश असं करायचं आहे. काही पेशंट्स मध्ये आपण असं बघतो की कन्वर्जन्स येतात, आणि त्या कन्वर्जन नंतर टंग बाईट असतो. मग टंग बाईट असताना सुद्धा खारट आणि तिखट या दोन गोष्टी बिलकुल लागू देत नाहीत. मग अशा वेळेला सुद्धा हे गंडूश आपण अशा पेशंटना सांगू शकत असतो. तो उषा दाहान्विते पाके क्षतेच्या आगंतु संभवे, काही बाहेरून लागलेलं आहे काहीतरी करताना. विशेष करून लहान मुलांमध्ये आपण बघतो की तोंडामध्ये पेनाचं टोपण घालून असं करायचे सवय असताना एकदम लागतं. असं जर का काही लागलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सर्पी म्हणजे घृत किंवा पय यांचे गंडूश करावेत. त्याच्यानंतर अजून एक जो भाग सांगितलेला आहे ना, तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की विष क्षार अग्निदग्धेच. विषदग्ध, क्षारदग्ध आणि अग्निदग्ध असे हे 3 शब्द आहेत. आता विषदग्ध असं म्हणत असताना विष प्रत्यक्ष सेवन केलेलं असताना हा एक भाग झाला. मग त्याच्यामध्ये आजकाल बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात की योशापस्मारासारखे जे पेशंट्स असतात, मग त्यांच्यामध्ये ते फिनेल पिणं, हे पिणं वगैरे असे चुकीच्या गोष्टी घेणं, तर त्याच्यामुळे सुद्धा दाह मुखाचा होत असतो. अशा वेळेला घृताचे किंवा दुधाचे हे गंडूश आपल्याला त्यामध्ये द्यावे लागतात. आणखीन एक म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये क्षार दग्धे, वेगवेगळे क्षार सांगितलेले आहेत की पानीय क्षार आणि लोक लावण्याचे क्षार, प्रतिसारणीय क्षार. तर ह्याच्यामध्ये प्रतिसारणीय क्षार जर का मुखाच्या आत काही कारणास्तव लावलेले असतील ना, तर त्याही ठिकाणी दाह ही गोष्ट आपल्याला दिसते. तसंच पानीय क्षार आजकाल फार जास्त प्रमाणात वापरलेले बघायला नाही मिळत, पण काही गोष्टी ज्या अशा असतात की ज्याच्यामध्ये गाठी शरीरामध्ये बनण्याची प्रोसेस होत असते, जसं फायब्रोएडिनोमा ऑफ ब्रेस्ट आहे, किंवा गर्भाशयामध्ये असणाऱ्या गाठी आहेत, किंवा लाइपोमाज आहेत इव्हन. मग अशा वेळेला सुद्धा पानीय क्षारांचा उपयोग खूप चांगला दिसतो. मग हे जर का पानीय क्षारांचं प्रमाण चुकलं, जास्त प्रमाणामध्ये घेतलं गेलं तरी, किंवा पित्त प्रकृती आहे म्हणून काही वेळेला दाह दिसतो, मग अशा दाहामध्ये सुद्धा येथे गंडूश जे आपल्याला वापरायचे ते मध्ये घृताचे गंडूश किंवा पयाचे गंडूश याप्रमाणे आपण वापरायचे आहे. आणखीन एक म्हटलेलं की अग्निदग्धेवा, अग्निदग्न करत असताना, आता अग्निदग्ध म्हणजे का, अग्निकर्म केल्यानंतर
मग तिथे विशेष करून जलार्बुदामध्ये केलं जातं किंवा नासारशामध्ये अग्निकर्म काही वेळेला केलं जातं. असे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये घशामध्ये दाह होणं किंवा गळ्यामध्ये दाह होणं किंवा जिभेवरती दाह होणं किंवा ओठाच्या आतमध्ये दाह होणं अशी जेव्हा जेव्हा आहेत ना गोष्ट तिथे तिथे आपल्याला घृताचे गंडूष किंवा पयाचे गंडूष हे आपल्याला करायला शक्य असतात. मग याप्रमाणे सांगितलेले आहे. उषा दाहान्विते पाके उषा दाहान्विते पाके क्षतेच्या आगंतु संभवे विषेक क्षाराग्नी दग्धेच्या सर्पिर्धार्यं पयोथवा. तर ह्याच्यानंतर वैषद्यम जनयती आशु संदधाती मुखे व्रणान दाहतृष्णा प्रशमनम मधुगंडूष धारणम. आता मधुगंडूष म्हणजे मधाचे गंडूष धारण केल्यानंतर काय काय परिणाम होतात हे सांगितलेलं आहे. वैषद्यम जनयती आशु. वैषद्य म्हणजे विशदता. विशद म्हणजे स्वच्छ करणे. काही वेळेला तोंडाला चिकटा खूप असतो. विशेष करून प्रमेही पेशंट जो असतो तर तो सांगतो की नाही तोंड खूप चिकट वाटतं किंवा नाही त्याच्यामध्ये फ्रेशनेस येत. काही वेळेला कफजग्रहणीचे म्हणजे प्रवाहिकेचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा कफाला चिकटा खूप असतो. इव्हन तोंड उघडल्यानंतर तार दिसते असे काहीतरी टिपिकल पेशंट असतात. हे सगळे ग्रहणीचे पेशंट असतात, कफजग्रहणीचे पेशंट असतात. मग अशामध्ये विषदता मुखाला यावी म्हणून तोंड स्वच्छ वाटायला पाहिजे त्याच्यासाठी मधाचे गंडूष सांगायचे. वैषद्यम जनयती आशु आस्य संदधाती मुखव्रणान. मुखव्रणान संदधाती संदधाती याचा अर्थ असा की भरून आणणं. काय म्हणतो आपण ज्याला एखादी गोष्ट व्रणरोपण होणं याच्यासाठी सुद्धा मधुगंडूषाचा उपयोग खूप चांगला होत असतो. सो काही वेळेला आता म्हटलं त्याप्रमाणे टोबॅको च्युअर्स जे असतात ते किंवा बऱ्यापैकी प्रमाणामध्ये गुटखा पान तंबाखू खाणारे जे लोक असतात किंवा चुना विशेष करून खाणारे जे लोक असतात म्हणजे तंबाखू चुना असे त्यांच्यामध्ये सबम्युकस फायब्रोसिस असतं, दाह असतो. मग ते आतले व्रण जे आहेत ना तर ते चांगल्या पद्धतीने भरून यावेत यासाठी म्हणून ह्या मधु गंडूषाचा उपयोग चांगला होत असतो. त्याच्यानंतर दाह तृष्णा प्रशमनम. दाह प्रशमन आणि तृष्णा प्रशमन ह्याच्यासाठी सुद्धा मधाच्या गंडूषाचा उपयोग चांगला होत असतो. आता दाह कशामुळे होतो तर ज्वर आहे आणि म्हणून दाह होत असतो. पित्तजग्रहणी आहे तर काही वेळेला मुखदाह होत असतो. अर्शामध्ये मुखदाह हे लक्षण दिसतं. मग असे सगळे लक्षण असताना सुद्धा आपल्याला घृताचे गंडूष मग इथे आपल्याला विशेष करून चांदेरी घृताचे गंडूष असं सुद्धा आपल्याला स्पेसिफिकेशन करता येऊ शकत असतात. काही वेळेला दुर्वा घृताचे गंडूष त्याचाही परिणाम खूप चांगला येतो. आणखी एक म्हटलेलं आहे की दाह तृष्णा प्रशमनम. तृष्णा प्रशमनासाठी सुद्धा हे गंडूष मधुदकाचे गंडूष विशेष करून वापरावेत. आता खूप जास्ती पुन्हा पुन्हा तहान लागते. आता ही गोष्ट कधी घडते तर तृष्णेचे 6 प्रकार आपण वेगवेगळे बघितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये वातात, पित्तात, कफात तृष्णा, संधिपातात, रसक्षयात असं म्हणलं. तर रसक्षयापासून सुद्धा जी तृष्णा होते ना तर त्यामध्ये सुद्धा मधुदकाचे गंडूष खूप चांगल्या प्रमाणात काम करणार. याचं कारण काय आहे की मध जो आहे ना तो मुखामध्ये जसा वैषद्य उत्पन्न करेल, रोपण करेल तसंच दाह पण कमी करणार आहे, व्रणरोपण करणार आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तृष्णा सुद्धा तो कमी करणार आहे. आणि म्हणून मधाचं बोट सुद्धा बऱ्याच वेळेला तहान होत असेल ना तर चाटलं जातं म्हणजे पुन्हा पुन्हा तहान होत नसते. सो दाह तृष्णा प्रशमनम मधुगंडूष धारणम असं म्हटलेलं आहे. मधुगंडूषाचे धारण केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर मगाशी आपण बघितलेलं की वेगवेगळे द्रव्य सांगितलेली होती गंडूषासाठी. मग ती कुठली तर धान्याम्ल आस्य वैरस्यम अमलम दौर्गंध्य नाशनम. धान्याम्ल म्हणजे आपण बघितलं की कांजी आणि धान्यापासून बनवलेली. मग त्याच्यामध्ये तांदळाच्या वड्यांपासून एक कांजी बनवली जाते किंवा उडद्याच्या वड्यांपासून एक कांजी बनवली जाते. 2-3 पाठ कांजीचे आपल्या ह्याच्यामध्ये रसशास्त्रामध्ये पण बरेचसे आलेले आहेत. सो ह्यापासून जर का आपण त्या कांजीचं जर का गंडूष केले तर काय होतं धान्याम्लम आस्य वैरस्यम. आस्य वैरस्य याचा अर्थ काय आस्य मुख वैरस्य विरसता म्हणजे गोड खाल्ल्यानंतर तोंड आंबट पडतंय म्हणजे दुसरी चव लागते किंवा काहीही खाल्लं तरी मातीच खाल्ल्यासारखं वाटतंय असं पेशंट जेव्हा सांगत असतात. हे सामतेमुळे होणाऱ्या गोष्टी आहेत आणि ही सामता पाचन करणं, वाताचं अनुलोमन करणं आणि अग्नीचं दीपन करणं हे कांजीचे खूप छान गुणधर्म असतात. आणि म्हणून कांजी जी आहे ना तर ती काही थेंब वगैरे अशा पद्धतीने सुद्धा भूक लागावी, भूक वाढावी म्हणून दिले जात असतात. सो धान्याम्लम आस्य वैरस्यम. आस्य वैरस्य आस्य विरसता दूर करण्यासाठी म्हणजे एक चव घेतली तर दुसरीच लागते असं जर होत असेल तर त्याच्यासाठी धान्याम्लाचे गंडूष वापरावेत.
आता आपण पॅन्डेमिक मध्ये कोविडच्या खूप पेशंट्स मध्ये असं बघितलं की अजिबात चव लागत नाहीये आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर न्यूरोवरती इम्पॅक्ट आलेला असतो, त्याच्यामध्ये सामता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. मग असं असताना आपल्याला काय करायला पाहिजे तर तिथे सुद्धा धान्यामलाचे गंडूश द्यायला पाहिजेत, तर मग त्याचा परिणाम चांगला आहे. याच्यासाठी आधी धान्यामला आपण तयार करून आपल्या दवाखान्यामध्ये हजर असायला पाहिजे. सो ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तो धान्यामलम आस्य वैरस्यम. आणखीन काय करतं अमलम म्हणजे शरीरामध्ये मुखामध्ये असणारा मल आहे तर तो काढून टाकण्यासाठी. आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट जी सांगितली आहे त्याच्यामध्ये दौर्गंध्य नाशनम, दुर्गंधीचा नाश करणारं असं हे धान्यामल आहे. सो दुर्गंधी काय येत असते मुखाला, तर असं जर का आपण बघितलं ना तर त्याच्यामध्ये ऊर्ध्व गुद नावाचा एक व्याधी सांगितलेला आहे. ऊर्ध्व गुद म्हणजे काय तर मलप्रवृत्तीच्या ठिकाणी जसा वास येतो त्या पद्धतीचा वास मुखाला येणं, तर अशी जी गोष्ट आहे त्याला ऊर्ध्वगुद असा व्याधी म्हटलेला आहे. मग ह्याच्यामध्ये काय होत असतं तर पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स चुकीच्या पद्धतीने किंवा रिव्हर्स पेरिस्टाल्सिस म्हणतो तशा होत असतात. पेशंटला ढेकर जास्त येत असतात आणि ढेकर येऊन गेल्यानंतर किंवा विशेष करून श्वासाचा त्याचा वास जो आहे ना तर तो खूपच खराब असतो. असे सगळे जे पेशंट्स आहेत ना त्यांच्यामध्ये सुद्धा वाताचं अनुलोमन व्हावं, रिव्हर्स पेरिस्टाल्सिस ते नॉर्मल पेरिस्टाल्सिस व्हावेत, ह्या सगळ्या दृष्टीने म्हणून धान्यामल म्हणजे कांजीचा उपयोग होतो. मग कांजी का असं काम करत असेल तर कांजी आंबट असते, तुम्हाला माहिती असेल. आमटण असं सुद्धा म्हटलं जातं त्याला. तर ही जी कांजी आहे ना तर ती जर का घेतली झाली तर काय आहे आम्लरसाचे गुणधर्म सूत्रस्थानातच आपण वाचलेलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूढ वातानुलोमनम, अम्लोग्नी दीप्तिकृत स्निग्धो मूढ वातानुलोमनम असं म्हटलेलं आहे. आता आंबट रस असतो ना तो मूढ वाताचं अनुलोमन करणार आहे. म्हणजे जर का पेरिस्टाल्टिक मुवमेंटची दिशा जर का चुकत असेल तर ती दिशा योग्य दिशेला नेणं, वाताची गती प्राकृत करणं यासाठी म्हणून ह्या कांजीचा उपयोग होत असतो. आणि म्हणून कांजी जी आहे तर ती विशेष करून आस्य वैरस्य आणि त्याच्यानंतर आलेलं की दौर्गंध्य नाशनम, दुर्गंधीचा नाश करतं. पाचन तर ती आहेच आहे बरं का, पण पाचनाबरोबरच अजून एक काय महत्वाची गोष्ट करते ती तर मूढ वाताचं अनुलोमन करते. ही एक गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे. सो पुन्हा एकदा तो श्लोक वाचूयात आपण. धान्यामलम आस्य वैरस्यम अमलम दौर्गंध्य नाशनम. अमल करणार किंवा मल दौर्गंध्य नाशनम असं म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर तद एव लवणम शीतम मुख शोष हरम परम. आता हेच गंडूश जर लवणाचे असतील तर मुख शोष हरम परम असं म्हटलंय. तद एव अलवणम शीतम मुख शोष हरम परम. हेच गंडूश म्हणजे धान्यामलाचेच गंडूश जर का आपण मीठ न घालता गेले तर त्याची जी मुखाचा शोष आहे तर तो उत्तम पद्धतीने कमी येतो. म्हणजे कांजीने मुखशोष सुद्धा उत्तम पद्धतीने कमी येतो असं सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आशु क्षारांबु गंडूशो भिनत्ती श्लेष्मणश्चयम. क्षारांबु गंडूश भिनत्ती श्लेष्मणश्चयम. श्लेष्मणः चयम म्हणजे काय कफाचा चय. भिनत्ती म्हणजे काय भेद करतो किंवा त्याला काढून टाकतो, त्याचं भेदन करतो. कफ जो आहे ना तर तो संचित आहे, त्याच्यानंतर तो मूर्त आहे आणि तो काढून टाकावा ह्याच्यासाठी काय वापरावं आशु क्षारांबु गंडूशो. क्षारांबु गंडूश वापरावं. आता क्षारांबु गंडूश म्हणजे काय तर आपण मगाशी बघितलं की वेगवेगळे क्षार सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये पलाशाचा क्षार आहे किंवा ते क्षाराची पद्धती सुद्धा पुढे दिलेली आहे कशी करायची. मग हे जे क्षार आहेत ना तर ते पाण्यामध्ये घालून त्या क्षाराचं पाणी म्हणजे क्षारांबू गंडूश म्हणजे त्याच्या पाण्याचे गंडूश असं जर केलं तर काय होतं तर भिनत्ती श्लेष्मणश्चयम. कफाचा जो चय झालेला आहे, ग्रंथीत झालेला आहे कफ किंवा तो कंठाच्या देशामध्ये थांबलेला असा जो कफ आहे तर त्याचं भेदन करायचं असेल म्हणजे त्याला बाहेर काढून टाकायचं असेल तर काय करायला पाहिजे तर क्षारांबु गंडूश. हा क्षार जे आहेत तर त्याचे गंडूश किंवा क्षाराच्या जलाचे गंडूश. मग आता वेगवेगळे जे पलाश क्षार आहेत किंवा इतर क्षार आहेत जे पुढे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये विशेष करून आपण बघतो की चुना किंवा चुनखडी ह्या गोष्टी आहेत. मग आपण इथे अजून काही गोष्टी करू शकतो की श्लेष्मणश्चयम असं जर असेल ना तर प्लेन जे चुन्याचं पाणी किंवा चुन्याची निवड ज्याला आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये 1 भाग चुना आणि 99 भाग पाणी असं घालून ठेवलं जातं. मग तो चुना खाली बसतो आणि वरचं जे पाणी आहे ना ते जर का गंडूशासाठी वापरलं तरी सुद्धा श्लेष्मणश्चयम म्हणजे कफाचा चय दूर होण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल.
आता काही वेळेला समजा आपल्याकडे या गोष्टी नाही आहेत, तर मग आपण काय वापरू शकतो? तर यवक्षार जो आहे ना, तो सुद्धा आपण या पद्धतीने वापरता येऊ शकतो. मग त्यामध्ये हळद आणि दारू हळद याचा काढा केला समजा आणि त्याच्यामध्ये चिमूटभर यवक्षार घातला आणि त्या यवक्षाराच्या पाण्याने जर का गुळण्या केल्या गेल्या, तर मग कफामध्ये असणारा किंवा सतत होणारा असे जे पेशंट्स असतात ना, अशा पेशंटच्या मध्ये ह्या चित किंवा संचित कफाला भेदन करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होतो. आता पोस्ट कोविड पेशंट जे आपण बघतोय ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा असे पेशंट्स खूप सारे सापडतात. दौर्बल्याचे आहेत, अध्मानाचे आहेत आणि त्याच्याच बरोबरीने कफाच्या ठिकाणी सॉरी घशाच्या ठिकाणी कफाचा क्षय होतो, संचित होतो असे पेशंट्स खूप सांगत असतात. मग त्याच्यामध्ये अविलस तंतुलस्त्यान कंठ देशे व तिष्ठते सामोमला नाम दुर्गुंदी क्षुदुद्गार विघातकृत असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर अविल आहे म्हणजे तो निघत नाहीये, तंतुल आहे आणि कंठ देशे अवतिष्ठते असा हा जो काही कफ आहे ना, तर त्याचं जर का भेदन करायचं असेल तर त्या ठिकाणी मग या पद्धतीचं यवक्षार घातलेलं किंवा क्षारांबुजल किंवा यवक्षार घातलेला हळद दारू यांचा काढा अशा पद्धतीने जर का आपण गंडूस दिले ना, तर त्याचा परिणाम खूप चांगला येतो आणि पेशंटला जो गलेमी खिचखिच असते ना, ती खूप छान पद्धतीने निघून जाते. त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये हा आशुक्षाराम्बुगण्डूषो भिनत्ति श्लेष्मणश्चयम् सुखोष्णोदकगण्डूषैः जीर्यते वक्रलाघवम् निवाते सातपे स्विन्नं मुदितस्कन्धकन्धरः आणि गंडूशम अपिबन किंचित उन्नतास्य विधारयत. आता ही कशा पद्धतीने करावी हे क्रिया दिलेले आहे. ओके, सो निवाते सातपे स्विन्नं मृदितस्कन्धकन्धरः गंडूशम अपिबन किंचित उन्नतास्य विधारयत. आता सुखोष्ण उदक गंडूशैः जायते वक्त्रलाघवम् असा जो पहिला एक आहे लास्टचा तेवढी कोड आपण बघूयात आणि मग थांबूयात. सुखो उष्ण उदक गंडूशैः म्हणजे सुख म्हणजे कसं तर सहन होईल असं. उष्ण गंडूष म्हणजे काय तर सहन होत आहे आणि तेवढं कोमट पाणी ज्याला म्हणून अगदी किंचित कोमट नाही बरं का म्हणजे घेतलंय आणि गार का कोमट आहे असं नाही पण छानपैकी कडक आहे पण तरी सुद्धा ते सुखोष्ण आहे असं जे पाणी आहे तर ते सुखोष्णदक गंडूशैही जायते वक्त्र लाघवम. वक्त्र लाघव म्हणजेच काय तर वक्त्र गौरव नष्ट करणार आणि वक्त्र गौरव नष्ट करून वक्त्र लाघव मुख लाघव आणणार. आता मुख लाघव याचा अर्थ काय बरं हे सुद्धा बघायला पाहिजे. ठीक आहे म्हणजे भाषांतरामध्ये मुख लाघव येते पण मुख लाघव येते किंवा याचा अर्थ काय तर मुख कशाला म्हणतो आपण संपूर्ण जे मुख कुहर आहे त्याला म्हणतो. एकतर तोंडात हलकेपणा वाटतो म्हणजे तोंड जड वाटतंय असं कधी सांगतो का पेशंट डोकं जड वाटतंय पोट जड वाटतंय हे सांगतो पण तोंडाच्या ठिकाणी वेगळी लक्षणं असणं किंवा अजिबात काय म्हणू कोटिंग असणं जिभेला हे जे आहे ना ह्याला सुद्धा आपण मुख गौरव असं म्हणू शकतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुख जाड्य असा जो शब्द वापरलाय ना वक्त्र लाघव लाघवच्या विरुद्ध जे ते गौरव किंवा जाड्य या अर्थाने मग ज्या वेळेला पेशंटला बोलताना जीभ जड वाटते असे जे पेशंट्स आहेत ना त्यांच्यामध्ये सुद्धा सुखोष्ण जलाने जर का गंडूष केले गेले तर त्यांनी जीभ हलकी होते किंवा बोलणं हे सुकर व्हायला लागतं आणि म्हणूनच आपण आत्ताच बघितलं की गृहिणी असताना अर्श असताना किंवा पोटाचे काही आजार असताना मुखामध्ये त्याचं रिफ्लेक्शन येतच असतं जसं पित्तज ग्रहणी आहे किंवा प्रवाहिकेचे पेशंट आहेत असं असताना प्रवाहिकेमध्ये चिकट असणं किंवा तंतुलत्व असणं मुखे जिभेवरती या गोष्टी दिसतात. पित्तज ग्रहणी असेल अर्श असेल तर मुख पाक हे लक्षण विशेष करून दिसतं. तसं शरीरामध्ये सामता असताना सुद्धा काय व्हायला लागतं तर गंडूष जे सॉरी सामता असताना काय व्हायला लागतं तर जीभ जड होते आणि मग बोलणं चुकतं. स्लिप ऑफ टंग ज्याला म्हणतो ना हे सुद्धा आपण बऱ्याच वेळेला बघतो की कधी स्लिप ऑफ टंग होतं पोट बिघडलेलं असताना स्लिप ऑफ टंग जास्ती होत असतं. मग असं जे मुख जाड्य आहे किंवा बोलत असताना जे काही वेगळं बोललं जात आहे किंवा एक म्हणायचं असतं आणि नाही ते दुसरं बोललं जातं तर अशा सगळ्या ठिकाणी सुद्धा सुखोष्ण जलाने गंडूष करायला पाहिजेत आणि ते केल्यानंतर मुखाला वैशद्य प्राप्त होतं सामता कमी व्हायला लागते आणि मग मुख लाघव हे प्राप्त होतं. ओके पुढचा जो श्लोक आहे तो वाचून आपण थांबूया कारण त्याच्या पुढे कसं करायचे गंडूष हे सगळे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये निवाते सातपे स्विन्नं मृदित स्कंधकन्धरः
गंडूषं पिबन् किंचित उन्नतास्य विधारयेत् कफपूर्णास्यता यावत् स्रवत् घ्राणक्षताथवा असंचार्ये मुखे पूर्णे गंडूषः कवलोऽन्यथा. इथेपर्यंत आपण थांबूया आणि हा जो श्लोक आहे निवाते सातपे इथेपासून नेक्स्ट टाइम वाचूयात. कुणाच्या काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. ओके. YouTube वर बघत असाल तर YouTube वरती सुद्धा तुम्ही कमेंट सेशन मध्ये जर का लिहिलं तर आपण त्याची उत्तर नक्की देऊयात. ओके. सहचर तरी गंडूष उष्ण असेल त्याने त्रास होणार नाही का? ओके. सहचर उष्ण आहे पण आपण देतोय कशासाठी तर वाताच्या व्याधीसाठी म्हणजे व्हेरिकोसिटीसाठी देतोय ना. मग तिथे उपयोग वाताचं शमन होण्याच्या दृष्टीने उष्णताचा उपयोग होईल पण त्याच्याच बरोबरीने तुम्ही जर बघितलं ना तर सहचर तेल किंवा सहचर तेल जे आहे ना तर समजा मुखकुहरामध्ये कुठे जखमा असतील किंवा मुखपाक असेल तर मग मात्र तिथे वापरत असताना आपण विचारपूर्वक वापरायला पाहिजे. मग तिथे काढा जो वापरायचा आहे ना तर तो आपण रोपण पद्धतीचा घेऊ शकतो. ओके. पोस्ट कोविड सर्दी खोकला घोगरा आवाज आणि घसा खवखव असताना कोणती ट्रीटमेंट द्यावी? खूप पेशंट्स आहेत असे की पोस्ट कोविड आहे आणि सर्दी खोकला होतच राहतं त्याच्यानंतर घसा खराब होतो आणि घशामध्ये खवखव असते. मग अशामध्ये काय काय द्यायचं तर शृंगादीचा काढा 2 वेळेला हिंगमध घालून देणं. त्याच्यानंतर आता आपण वेगवेगळे हे गंडूश बघितलं त्याप्रमाणे त्या गंडूशांचा उपयोग नक्की आपण करू शकतो. त्याच्याच बरोबरीनं पोस्ट कोविड म्हटल्यानंतर त्याचा विचार आपण अग्नीशी संबंधित करायलाच पाहिजे कारण ज्वर आणि त्याच्याशी संबंधित हा कोविड आहे म्हणून त्या ठिकाणी आरोग्यवर्धिनी 2 वेळेला किंवा अग्नितुंडी 2 वेळेला असं जर का दिलं गेलं ना तर त्याचा परिणाम चांगला येतो. याच्याच बरोबरीने कुठलाही व्हायरस किंवा बॅक्टेरिया आयुर्वेदाच्या दृष्टीने आपण जेव्हा बघतो ना तर कृमींमध्ये त्याचा समावेश होत असतो. सो रक्तज कृमी किंवा इतर ज्या काही गोष्टी सांगितलेल्या त्याच्यामध्ये. सो असं होत असताना आपण विशेष करून रक्ताचा सुद्धा विचार करायला पाहिजे आणि कृमींचा विचार करायला पाहिजे. म्हणून पळस पापडी चूर्ण जे असतं ना ते 2-2 चिमूट रात्री असं जर का गुळाबरोबर दिलं गेलं तरी सुद्धा छान पद्धतीने हे घसे किंवा खोकले खवखव जे असते ते दूर होते. व्होकल कॉर्ड नोड्यूलमध्ये कोणतं गंडूश देता येईल? हे खूप छान प्रश्न आहे बरं का आणि हे खूप पेशंट्स या पद्धतीचे आपल्याला सापडतात. विशेष करून गाणारे लोक जे असतात ना तर त्यांच्यामध्ये ओव्हर युसेज ऑफ व्होकल कॉर्ड्स असं बऱ्याच वेळेला होत असतं आणि किंवा त्याच्यामध्ये शिक्षक लोक आहेत किंवा गुरुजी किंवा ब्राह्मण लोक जे मंत्र वगैरे खूप जास्ती प्रमाणामध्ये म्हणतात. या सगळ्यांना व्होकल कॉर्ड ओव्हर युसेजमुळे हे नोड्यूल वगैरे असे प्रकार दिसत असतात. यामध्ये आपल्याला अभ्यंतर चिकित्सा ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आणि मग गंडूश हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये रेस्ट देणं व्हॉइसला हा एक भाग असतो. त्याच्या बरोबरीने वेगवेगळे जे गंडूश आपण देणार मग त्याच्यामध्ये आता इथे जर का नोड्यूल तयार झालेलं आहे तर ते जायला हवंय किंवा तिथे वाताची गती प्राकृत व्हायला हवी आहे. त्या दृष्टीने आपण दशमूळाचा काढा आणि त्याच्यामध्ये तिळाचं तेल असे गंडूश दिले ना तरी त्याचा खूप चांगला परिणाम येतो. आता एक कारण सांगितलं की ओव्हर युसेज ऑफ व्होकल कॉर्ड असं बऱ्याच वेळेला ह्याचं कारण असतं. मग तिथे श्रमहर महाकषाय ना तर त्याचे गंडूस जर का दिले गेले तर त्याचाही परिणाम अतिशय चांगला येतो. किंवा त्याच्या बरोबरीनं आपण अंगमर्द प्रशमन हे जे आहे ना तर तो गण आहे त्याचा काढा करून त्याचे गंडूस जर का दिले गेले तर ह्या पद्धतीचे जे नोड्यूल असतात व्होकल कॉर्डवरचे किंवा व्होकल कॉर्ड पाल्सी जे असते त्याच्यामध्ये खूपच चांगला परिणाम येतो. आणि हे आपण आपल्या पेशंट मध्ये दिलेलं आहे. आणि विशेष करून गाणारे किंवा जे मंत्र म्हणणारे लोक असतात त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी जास्त प्रमाणात दिसतात. तर हे नक्की तुम्ही देऊ शकत असता. त्याच्यानंतर तुरटीच्या पाण्याचा गंडूशासाठी वापर करता येतो का? खरंच करता येतो आणि खूप चांगल्या पद्धतीने होतो. कफाचं छेदन उत्तम पद्धतीने होतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुरटी जी आहे ना तर ती व्रणरोपक पण आहे आणि म्हणून काही कारणामुळे जर का मुखामध्ये सतत अल्सरेशन्स होत असतील असे जे पेशंट्स असतात ना तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या तुरटीच्या पाण्याचं गंडूश वापरता येत असतात. अर्श असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये चांगला येतो परिणाम. काही वेळेला असं असतं की दातामधून ब्लिडिंग होत असतं आणि गम मधनं म्हणजे ब्लिडिंग होत असतं. असे जे पेशंट्स असतात ना त्यांच्यामध्ये सुद्धा तुरटीच्या पाण्याच्या गंडूशाचा उपयोग चांगला दिसत असतो. त्याच्यामध्ये प्रमाण किती घालायचं तर एक जर का ग्रॅम तुरटी असेल तर 99 ग्रॅम पाणी ह्या पद्धतीने ते घ्यायला पाहिजे. खूप जास्त तुरटी घालायची नाही कारण ते कषाय असते आणि एकदम ऍस्ट्रिंजंट ऍक्शन येते त्याचे. ओके. त्याच्यानंतर गंडूश आणि कवल याचा फरक काय आहे? तो पुढच्या श्लोकांमध्ये येणारच आहे. अर्क गंडूशसाठी वापरावा का?
अर्क सुद्धा वापरू शकतो. आता अर्क वापरत असताना कसं आहे ना, तुम्ही अल्कोहोल एक्स्ट्रॅक्ट काढलेले आहेत का ॲक्वियस एक्स्ट्रॅक्ट काढले त्याच्यानुसार ठरवा. अल्कोहोल एक्स्ट्रॅक्ट जर का असतील ना, तर विशेष करून मग त्याचा परिणाम जो किंवा उपयोग जो आहे ना, तर तो ह्याच्यामध्ये गंडोशासाठी पेक्षा सुद्धा ॲक्वियस अर्काचा वापर आपल्याला नक्की करता येऊ शकतो. दाह आहे किंवा मुखपाक आहे अशा ठिकाणी मग गुलाबजलाच्या पाण्याचे सुद्धा आपल्याला गंडूश पेशंटला देता येऊ शकतात. लॉक जॉ मध्ये काय करता येईल? हा एक छान आहे बरं का. बरेच पेशंट्स असतात की लॉक जॉ असं दिसतं. विशेष करून सकाळी लॉक जॉ असतो. थंडी खूप जास्ती पडली तरी जॉ लॉक व्हायला सुरुवात होते. अगदी पेशंटला तोंड उघडणं ही पण गोष्ट शक्य होत नाही. हा सुद्धा जो लक्षण आहे ना ते नातात्मज व्याधींमध्ये बसतं आणि म्हणून इथे स्नेहगंडूशाचा उपयोग खूप चांगला दिसतो. सो रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर दोन्ही वेळेला तिळतेलाचे गंडूश किंवा दशमूळ सिद्ध तेलाचे गंडूश असे जर का वापरले गेले ना तर त्याचा परिणाम लॉकजॉ मध्ये चांगला दिसतो. जलार्बुद में कौन सी व्याधी या अवयव आ सकते हैं या ओनली ओरली? जलार्बुद हे मुख पाक जे सांगितलेले आहेत ना सर्व मुखपाक त्याच्यामध्ये आलेलं एक विशेष लक्षण किंवा विशेष व्याधी आहे. त्याच्यामध्ये सिस्ट जसं असतं ना तशा पद्धतीचं तोंडाच्या आतमध्ये किंवा ओठाच्या आतमध्ये येत असतं. त्याला जलार्बुद असं म्हणतात. तुम्ही पुढचे सर्व मुखपाक वगैरे जे आहेत ना उत्तर तंत्रामधले ते काढून वाचू शकता. जिभेला चरे पडतात तर कोणता गंडूश वापरावा? जिभेला चरे पडणं हे जे आहे ना ते विशेष करून विषटब्ध जीर्णामध्ये दिसत असतं बरं का. मग त्याच्यामध्ये गॅसेस खूप जास्ती प्रमाणामध्ये असतात. फिशर टंग ज्याला आपण म्हणतो किंवा साईड वाईज म्हणजे लॅटरली दोन्ही टंगच्या बाजूला फिशर्स खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. त्याच्यानंतर गॅसेस पेशंटला खूप जास्ती असतात. त्याच्यानंतर मोशनला पुन्हा पुन्हा जावंसं वाटत असतं आणि कृतज्ञ संज्ञता हे सुद्धा लक्षण काही वेळेला येत असतात. मग आता हे जर का व्रण आहेत कारण व्रणाप्रमाणेच ते दिसतात फिशर टंग मग त्या ठिकाणी आपल्याला रोपण गंडूशाचा उपयोग चांगला दिसतो. मग तिथे लोध्रादी गण आहे किंवा नग्रोधादी गण आहे किंवा एकेरी यष्टी मधु सिद्ध दुधाचा जरी आपण गंडूश वापरला तरी त्या ठिकाणी जिभेचे जे चरे किंवा जे फिशर टंग असतात त्याच्यामध्ये खूप चांगला परिणाम आपल्याला त्याच्यात दिसत असतो. ओके. अजून एक क्वेश्चन विचारलेला आहे की चालेल. सो आपण इथे थांबूयात आज. पाठांतराला सुरुवात करा सगळ्यांनी. 14वा अध्याय आणि वात आणि पित्त प्रकृती या 2 गोष्टी असतील. ओके. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्ध केले तेथ माझे जिवरले पायिकपणा आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो दूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूरे पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय हुआवे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणीवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणीवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणीवरे ज्ञान देवो सुखिया झाला.